आपण आपल्या त्याच विषयाला आताशी धरूयात की इकडे तुमच्या काळामध्ये एकच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होता, तो म्हणजे आपले गुरुजी आणि पुस्तक. आणि आता जर बघितलं आपण तर AI आलं, ChatGPT आलं, भरपूर गोष्टी आल्या. So याला कसं तुम्ही अनुसरण देऊ शकता? सर तसं तर पाहिलं तर महत्वाचा मुद्दा यांनी घेतलेला आहे. सोर्सच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वी नक्कीच शिक्षक हा एकमेव सोर्स होता आणि रेफरन्ससाठी पुस्तक. परंतु आजच्या युगामध्ये यूट्यूब असेल, गुगल असेल किंवा इतर माध्यम असतील, अनेक सोर्स आहेत. परंतु याच्यामध्ये व्हेरिएशन जास्त आहे. चुका नाही म्हणता येणार, पण व्हेरिएशन प्रत्येक मत वेगळं आहे. संभ्रम जास्त. संभ्रम हा शब्द एकदम योग्य राहील त्याला. युट्यूबला वेगळं, गुगलला वेगळं आणि इतर काही गोष्टींमध्ये वेगळं. बरं पुस्तकाचा रेफरन्स वेगळा. तर ह्याच्यामध्ये काय झालं की मग विद्यार्थ्यांनी विश्वास नेमका कशावर ठेवायचा. पालकांचं पण कन्फ्युजन आणि विद्यार्थ्यांचं पण कन्फ्युजन. मग मगाशी तो मुद्दा घेतला तुम्ही शेतीविषयी, तुमच्या वडिलांचा अनुभव आणि तुमचं तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाण्याचे तुमची महत्वाकांक्षा. ह्याच्यामध्ये मी म्हणेल की वडिलांनी तुमच्या अनुभवाचं सांगितलं. तुम्हाला वाटतं की 1% आपण तंत्रज्ञानाची जोड देऊन पुढे जाऊ. तुमचा म्हणजे हेतू चांगला आहे, परंतु तिथं वडिलांचा अनुभव आता कामी येतोय ना. बरोबर. पूर्वी काय असायचं, शिक्षकावरती, गुरुजनांवरती प्रचंड निष्ठा असायची आणि माझे शिक्षक चुकूच शकत नाही ही दृढ भावना असायची. त्यामुळं तिथं विश्वास जास्त संपादन व्हायचा आणि त्या रेफरन्सला धरून पुढे वाटचाल असायची, असं मला सर्व वाटतं. या मुद्द्यांना, रामभाऊंच्या मुद्द्यांना मी थोडस फक्त एक पुष्टी जोडतो की मेन सोर्स शिक्षक, त्याच्यानंतर पुस्तक आणि त्याला जोडून फार फार नवनीत गाईड आहे ना. आणि बरोबर 10वीला गेल्यावर 21 अपेक्षित प्रश्नसंच, बस फायनल संपलं. म्हणजे अगदी त्याच्यापर्यंत पोहोचलं ना 21 अपेक्षित पर्यंत की मग आपलं गोडं घेत आलं, म्हणजे आपण 10वी पार केली. असं एक दृढ हे असायचं, म्हणजे हेच असायचं, विश्वास असायचा, फिक्स मार्ग होता, एकच फिक्स मार्ग. आज पाहिलं तर गणेशजी म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून आताच्या ज्या सध्याच्या पिढीला वेगवेगळे सोर्स ते प्रोव्हाइड करतायत, त्यांना माहिती आहे. मग त्याच्यामधून तुमचं PDF आहे, ई नोट्स आहेत, तुमचं बाकीचं स्मार्ट काय अजून ऍडव्हान्स असेल ते सगळं आहे. पोर्टल ऍप आहेत, वेगवेगळे ऍप्स आहेत, पोर्टल्स आहेत, आहे की नाही. म्हणजे आज त्याचा फायदा पण होतोय. घरात बसून मुलगा जर्मन भाषा शिकतोय, फायदा आहे. कितीतरी प्रकारच्या भाषा शिकतोय, तो बरोबर शिकतोय, आहे की नाही. भाषा शिकतोय, कला शिकतोय. बघा, पूर्वीच्या काळी जर पेटी वाजवायची असेल तर त्या पेटी वादकाला शोधायला लागायचं आणि त्याच्याकडे जाऊनच ते शिकायचं. म्हणजे जसं त्याच्याही अजून परत 1000 वर्ष पूर्वी गेलो आपण की एखाद्या आश्रमात जाऊन त्या गुरुकुलात जाऊन त्यांनी शिकायचं, असं साधना साधायची. परंतु ह्या नवीन तंत्रज्ञानात तो एक फायदा झालेला आहे. तुम्ही भाषा शिकू शकता, कला शिकू शकता वेगवेगळ्या, म्हणजे त्याचे मायनस पॉईंट कमी, प्लस जास्त आहेत. फक्त तुम्ही घेताय काय याच्यावरती अवलंबून आहे. आता परत थोडासा अजून मागे जर गेलं तर आम्ही सगळे 750 पैकी मार्कांनी पास झालेलो आहोत. 750. आत्ताची परिस्थिती 750ला आम्हाला 150 मार्कांचे 3 पेपर होते. 3 पेपर, त्यामधले जेमतेम मला वाटतं विज्ञानाला 20 पैकी मार्क शिक्षकांच्या शाळेच्या हातामध्ये असतील, प्रॅक्टिकलचे मार्क. मग त्याच्यातच आम्ही थोडासा सरांच्या हातात मार्क येतो, सरांच्या हातात. आजची परिस्थिती ते 750 राहिलेले नाहीत, ते 600 वरती आले. ते 600 राहिले नाहीत, बेस्ट 5 वरती आले. बरोबर, बेस्ट 5. म्हणजे तुम्ही टॉपचे फक्त 5 विषय घ्यायचे, बस तेवढंच तुमचं एखादा विषय कमी जास्त असला तरी त्याला त्याच्यामधून तुम्ही ऍव्हरेज काढणार. पण 750 मधून जाताना आमची काय दमछाक झाली असेल, म्हणजे आज आम्ही त्या तणावाला किंवा येणारी कशी परिस्थिती असेल तर आम्ही 150% फेस करू शकतो. अशा 90तल्या युगातली आम्ही माणसं आहेत. आम्ही 80 मधले नाही, म्हणजे 80 मार्क्स फेस करणारे नाहीत. आज 100 मार्काचा पेपर आहे, 20 मार्क शाळेकडे आहेत किंवा त्या विषयी शिक्षकांकडे आहेत. 80 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला 3.5 तास आहेत. एकदम बरोबर, 3.5 तास आहेत. आणि आम्ही 150 मार्काचे पेपर सोडवायला आम्ही जेमतेम आम्हाला अर्धा तास जास्त मिळायचं, अर्धा तास, किंवा आम्ही 3 तासामध्ये ते कव्हर केलेले. त्यातूनही बेल वाजल्यानंतर बाकीचं सगळं सुरू व्हायचं. आता पेपर पूर्वी वेळ दिला जातो, पेपर झाल्यानंतर 10 मिनिट वेळ दिला जातो त्याला पुरवण्या बांधायला किंवा त्याचं काय करेक्शन आहे का ते करायला. म्हणजे इतकं आता सुटेबल झालेलं आहे, इतकं सुटेबल. तरी पण का मग विद्यार्थी टिकत नाहीत? टिकणारे टिकतायत, रेसमध्ये जे आहेत ते टिकतायत, त्यांचं प्रमाण नगण्य आहे. पण बाकीच्यांचं काय?
सो मध्ये. म्हणजे आमच्या वेळेला मला तर वाटतं 80% म्हणजे फार 90च्या पुढे गेल्यासारखं. ते 80% आत्ताचे 90-92%. 90-92% इथपर्यंतच ते होतं. म्हणजे कुठेतरी गोष्टी सोप्या झाल्या जास्त. आणि आज तू बेस्ट 5च्या ह्याच्यातून पाहिलं तर बेस्ट 5ला मुलांना 100% 99 पॉईंट समथिंग 100% मार्क मिळावेत. 100%. बरोबर. इथं अर्धा मार्कांसाठी मार्क खाल्लेली माणसं आहेत आम्ही, आहे की नाही. म्हणजे जर 40 पैकी असेल तर बाबा आम्ही तिथं कुठेतरी पासिंगला सुरुवातीच्या काळात, नंतर आम्ही तो जम्प पकडल्यावर आम्ही सोडलं नाही ते. म्हणजे आम्ही अगदीच काय म्हटलं होतो असं नाही, पण तो जम्प पकडल्यानंतर पण त्याच्या अगोदर बुवा तिथपर्यंत पोहोचायचं कसं, आहे की नाही. नक्की. इथपर्यंतचा सगळा तो प्रवास होता. पण आज तसं नाही. आज बघितलं तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2009 साली जो कायदा आला किंवा जो शिक्षणासंबंधी, त्यातून बघितलं तर मुलांची ढकलगाडी थोडीशी सुरू झाली. ती ऍक्च्युली ढकलगाडी नव्हती. मुलांनी विविध त्या मुद्द्यांना अनुसरून तो अभ्यास करायचा होता, त्याचं निरीक्षण व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं न होता ते मुद्दे बाजूला राहिले आणि जेमतेम मार्कावरती मुलगा पास व्हायला लागला. तेही झालं. परत बॅक आपल्याला पॅसेज उतारे मला वाटतं फक्त इंग्रजीमध्ये होते. 96 साली मला वाटतं काहीतरी नवीन अभ्यासक्रम आला 10वीचा आणि 8वीला होता आपण त्यावेळेस. 8वीला होतं, बरोबर. येस. आणि ती पहिली बॅच झाली, म्हणजे 96 वाल्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी आपण दिली. तर कुठेतरी उतारे असायचे. फक्त इंग्रजीचा आम्हाला सुरुवात आम्हाला झाली 5वीला सुरुवात झाली इंग्रजीची. म्हणजे 10वीला जाईपर्यंत ABCD वगैरे आमचं चांगलं झालं, वाचन चांगलं झालं. आज पहिलीला सुरुवात होऊन सुद्धा म्हणजे मुलांची ही अगदी अडखळ सुरू आहे. प्रायमरी पासून सुरुवात आहे. प्री प्रायमरी म्हणजे तो मुलगा 7 वर्षाचा होईपर्यंत त्याची ABCD, अल्फाबेट्स किंवा त्याचे छोटे छोटे शब्द, संकल्पना सगळ्या क्लिअर आहेत. दिस दॅट अजून सुद्धा मला वाटतं चांगल्या मोठ्या विद्यार्थ्याला, म्हणजे आपल्या 90तल्या विद्यार्थ्याला सुद्धा ते अडखळतील त्या ह्याला. पण लहान मुलं ते अगदी सहज सांगू शकतात. इथपर्यंत ते सुटेबल झाले. तरी पण मग मुलांची मानसिकता राहिलेली नाही. म्हणजे प्रश्न मार्कांची संख्या कमी केली, वेळ जास्त दिलाय. आता तर नवीन मी थोडंसं ऐकलं की एक मागच्या 15 दिवसापूर्वी की CBSE म्हणा किंवा हे विद्यार्थ्याला पेपर लिहिताना तुम्हाला पुस्तक हाताळता येणार आहेत किंवा संदर्भ एवढी ओपन बुक टेस्ट. म्हणजे आपण काय करतोय, त्याला पायघड्या घालतोय. अरे तू कर. आता पहिला आपल्या वेळेस असं नव्हतं, तुला येत नाही ना मग तुला ते आलंच पाहिजे. तुला म्हणजे चांगला ऑप्शन नव्हतं. आता ऑप्शन दिलेत तरी मुलं ती स्वीकारायला तयार नाहीत किंवा म्हणजे सगळेच नाहीत. तर त्यातला 50% हा प्रकार होताना आपल्याला म्हणजे पाहायला मिळतोय. हा बदल आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे खूप छान पद्धतीने सरांनी बदल सांगितला आपल्याला आणि प्रत्येकाने बदल अनुसरला पाहिजे, पण जास्त प्रमाणात पण नाही. कुठेतरी त्याला लिमिट ठेवलं पाहिजे, त्याची मर्यादा मर्यादा पाहिजे गोष्टीची. सो खूप छान पद्धतीने माहिती दिली. तर जो आपला दुसरा क्वेश्चन आहे म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण म्हणजे एक पूर्ण आपल्या पॉडकास्टचा एक जो राऊंड अप म्हणू शकतो आपण ज्याला, तर जुन्या काळचं जे जीवन होतं, ती जी पिढी होती त्याच्याकडे शहाणपण होतं, मनाची म्हणजे स्वतःचं डोकं यूज करण्याची क्षमता जास्त होती, कारण की ते दुसऱ्यांच्यावर अवलंबून नव्हते. येस. सो त्यावेळेस जुन्या पिढीचं जे शहाणपण आहे आणि जी आपली नवीन पिढी आहे यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप आहे, तंत्रज्ञान खूप आहे, बट स्वतःचं डोकं कुठेतरी ते कमी यूज करतात. सो तेच मला म्हणायचं की जुन्या पिढीचं जे शहाणपण आहे, नव्या पिढीचं जे तंत्रज्ञान आहे, सो हे तंत्रज्ञान आपण एकत्र घेऊन कशा पद्धतीने समतोल राखून पुढे एक चांगला युथ म्हणजे जे नवीन आपले जे मुलं घडतायत त्यांना घडवू शकतो. आजचं तंत्रज्ञान आणि जुन्या पिढीचं शहाणपण याच्यामध्ये अगदी बरोबर आहे. महेशजी बुद्ध्यांक कमी आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला, परंतु काय झालं बाकीच्या साधनांचा अतिरिक्त वापर याच्यामुळे काय झालं, बुद्धीला जे चालना देणं असतं तिथं कुठेतरी त्याचा अभाव नक्की जाणवतो. परंतु आजही आपण जर असे काही विद्यार्थी पाहिले ना, आता IT सेक्टरमध्ये पाहतो, JEEच्या माध्यमातून, नीटच्या माध्यमातून अनेक दालने या ठिकाणी भविष्यात खुली आहेत. तिथं सुद्धा ते क्रिएटिव्ह माइंड वापरलं जातं त्यांचं. परंतु ह्या गोष्टीचा पर्सेंटेज आहे ना, म्हणजे टक्केवारी फार कमी. की आता ज्या सुविधा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सुविधांची संख्या जास्त झाली, अनेक सुविधा असल्यामुळं त्या अँगलनी तो मुलगा जात नाही. आणि काय झालं, कौटुंबिक समृद्धी, ज्या ठिकाणी समृद्धी आहे ना त्या ठिकाणी जर ध्येय जर पक्का असेल तर तो सक्सेस होतो. परंतु मी ह्या शाळेमध्ये कशाला ऍडमिशन घेतलं आणि मला काय करायचं हे ध्येयच क्लिअर नाही.
बरोबर. ध्येय क्लिअर असेल तर तो बुद्ध्यांक पण वापरणार त्यावेळी. बुद्ध्यांकाचा अभाव नाहीये, फक्त वापर नाहीये. रेफरन्सेस आहेत, डिजिटल युग आहे, त्या डिजिटल युगाचा वापर आणि त्याच्या बुद्धीची जर सांगड घातली तर त्याच्यातनं तो चांगला आउटपुट मिळू शकतो. उद्याचा चांगला युथ तो घडू शकतो. परंतु ह्यासाठी काय करावं लागेल की पहिल्यांदा ध्येय क्लिअर पाहिजे. ठीक आहे, अगदीच प्राथमिक शाळेच्या जीवनामध्ये आपण ध्येय क्लिअर करू शकत नाही, पण पालकांच्या अपेक्षा असतात, पालकांचे ध्येय क्लिअर असतात त्याच्यामुळे. त्यानुसार पालक त्याला पुढे वाटचाल त्या ठिकाणी करत असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण येतो की पालकांचं लक्ष, पालकांनी जर त्याला व्यवस्थित वाटचाल दिली तर 100% तो उद्याचा युथ घडण्यासाठी तो चांगली वाटचाल करू शकतो. पूर्वी काय होतं की ऑप्शन नव्हते, मगाचा विषय तुम्ही घेतला तर पूर्वी ऑप्शन कमी असल्यामुळं तो त्याचा शोधत होता, धडपड करायचा, तो धडपड करायचा. ही धडपड थांबलेली आहे हे निश्चित मान्य करतो. परंतु मी तर म्हणेल फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे सर्व नाही. ह्याच्यामध्ये पूर्वी अवांतरच्या गोष्टी होत्या, आजही काही शाळेमध्ये स्पोर्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, सगळीकडे आहे. पण आपण काय करतो, आपलं वेळेचं जर नियोजन झालं तर प्रत्येक विद्यार्थी त्या गोष्टी करू शकतो. शाळा करतायत, पालकांची आणि विद्यार्थ्याची साथ असेल तर ह्याच्यातनं आपण आउटपुट चांगलं काढू शकतो. उद्याचा युथ नक्की घडेल. परंतु अशी सरांनी मग अशी म्हटल्याप्रमाणे जर वाटचाल झाली निश्चित यातनं आपण चांगला युथ तयार करू शकतो. नक्की नक्की. रामभाऊंनी जो मुद्दा मांडला म्हणजे अगदी तळापर्यंत गेले त्याच्यात, पण त्याला जोडून मी थोडस म्हणजे जिवंत उदाहरण देईल. अगदी कुणी शोधावी ती पाहावी, म्हणजे ते सूर्यप्रकाश आहेत की स्वच्छ आहेत. जर पाहिलं आपण जुन्या नव्याची सांगड हा आपला मुद्दा होता, तर जवळचं उदाहरण आहे, फार लांबचं नाही, महाराष्ट्रातलं जवळचं आहे. जर वाबळेवाडीची शाळा पाहिली तर तिथं असणारे वारे गुरुजी, वारे सर, ती शाळा तर त्यांनी म्हणजे इतकी सुंदर बनवली. बरं बनवली तर त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षकांचाही सहभाग घेतला, गावकऱ्यांचा सहभाग घेतला, म्हणजे इंटरनॅशनल लेवलची शाळा. अगदी फार वर्णन करावं इतकं काही ते लपून राहिलेलं नाही, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं तिथंच केलं का फक्त नाही, तिथून ते जालिंदर नगरला गेले खेडमध्ये आहे की नाही, तर तिथं सुद्धा त्यांनी तो बदल घडवून दाखवलेला आहे. बरं आता जुन्या नव्याची सांगड कशी घातली त्यांनी, तिथल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना 8 प्रकारच्या भाषा बोलता येतात. बरोबर. बरं ती मुलं 6वी 7वीची मुलं वेगवेगळ्या प्रकारचे रोबोटिक्स बनवतायत, वेगवेगळे उपक्रम प्रकल्प बनवतायत, संवाद साधतायत, इंग्रजी तर अगदी फ्लुएंटली बोलतायत, एकदम फ्लुएंटली बोलतात. मी एक व्हिडिओ पाहिला म्हणजे सरांचा माझ्या पाहण्यात आला, तर एक मोठी व्यक्ती सरांचे पाय धुताना मला पाहायला मिळाली, चंदन लावून, चंदनाने पाय धुताना मी पाहिले. ते म्हणजे शिक्षकाला हा जो सन्मान आज कलियुगात मिळतोय, कलियुग म्हणावं लागेल. म्हणजे जिथं म्हणलं जातं तुझी मिस, बरोबर, मास्तर, शिक्षक, अजून बरंच काही म्हणजे जे आपण सांगू शकत नाही, तिथं जर त्या शिक्षकाचे पाय जर चंदनाने धुतले जात असतील तर अजून ह्याच्यापेक्षा मोठं काय असावं, म्हणजे मोठं काय बक्षीस मिळावं किंवा काय पुरस्कार मिळावा, आहे की नाही. तो तिथे त्यांच्या कामाची पावती, कामाची पावती जुन्या नव्याची सांगड घातली. मुलांनी जर शिकवताना जांभई दिली वर्गामध्ये तर त्याला फटके बसायचे, बरोबर, आहे की नाही. काय रे देणतोस काय, बरोबर, म्हणजे जुन्या मुंग्या पिऊन आलास काय, विनोद पण म्हणजे इथपर्यंत आपण ते सगळं अनुभवलेलं आहे. पण त्या जालिंदर नगरच्या शाळेमध्ये वारे गुरुजी मुलांना झोपायला वेळ देतात, झोपायला वेळ देतात. म्हणजे झोपा तुम्ही, अगदी रिलॅक्स. हे काय आहे, हे जुन्या नव्याची सांगड आहे. म्हणजे त्या मुलांच्या मेंदूला किंवा त्यांच्या मानसिकतेला थोडीशी विश्रांतीची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. अरे तो जांभई देतोय म्हणजे का देतोय, त्याला भूक लागली तर त्याने ओव्हर डायजेस्ट केले, जास्त खाल्ले का रात्री जागरण झाले, जे काय असेल ते प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी असेल. मग हे तेच सरांच्या लक्षात आलं, जुन्या नव्याची सांगड घातली त्यांनी, आहे की नाही. म्हणजे आज जर पाहिलं तर जगातल्या 10 शाळांची निवड झाली रामभाऊ, तर त्याच्यामध्ये त्या शाळेचा क्रमांक आला. फक्त आपण कमी कशात पडलो, परत कमी पडलो आपण त्याच्यामध्ये, तंत्रज्ञानामध्ये कमी पडलो. म्हणजे गुरुजींनी सांगितलं की तुम्ही तुमचे मेल असतील तर मेलनी वोट्स द्या त्याला, आहे का नाही. तर तिथं आपण कमी पडलो. गुरुजी कमी पडले का, नाही कमी पडले, नाही कमी पडले, इतकी धडपड. थोडस डिस्टर्ब करतो, नाही बोला तुम्ही. त्या व्यक्तीचा संघर्ष एवढा मोठा आहे, फार मोठा आहे. ह्या चांगल्या गोष्टी करत असताना देखील त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागतं.
म्हणजे इतर हस्तक्षेप होते, बाबळेवाडी शाळा असेल, आजही पूर्ण गावच्या गाव त्यांच्या बरोबर आहे बाबळेवाडी. का तिथं शिक्षण विषयात त्यांनी केलेला आमूलाग्र बदल आजही ती बाबळेवाडीची नाळ त्यांची कंटिन्यू राहून पुढे जालिंदर नगरचं शैक्षणिक परिवर्तन आणि असे शिक्षक आणि अशा शिक्षकांना मिळणारी संधी, अशा शिक्षकांना येणारे अडसर, सगळ्याच्या छाताडावरती पाय देऊन जो शिक्षक मार्गक्रमण करतो ना, तोच खरा आदर्श शिक्षक. आम्ही देखील चव्हाण सरांकडे त्या दृष्टीने पाहतो की आज सर त्या ठिकाणी ज्ञानदानाचा अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आणि सरांनीच विषय छेडला की सन्मान्य गुरुवर्य वारे गुरुजींचा या ठिकाणी आपल्या ह्याच्यामध्ये विषय होतो, कारण की आपण विषय आपला विद्यार्थी सामाजिक बदल हाच विषय, मूळ आपला केंद्रबिंदू शिक्षक आहे आणि विद्यार्थी, ह्या दोन गोष्टी. अशा प्रकारच्या शिक्षकांची गरज आहे. तर खरंच मी आजच्या माध्यमातून या शिक्षकांना वंदन करतो. नक्कीच नक्की. कारण पुढचा महिना सप्टेंबरचा येतो, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तो शिक्षक दिन साजरा करतो. पण मला वाटत नाही आपण कोणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांना पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांचं कार्य निश्चितच मोठं आहे, म्हणजे थोर आहे, महान आहे. पण आजच्या घडीला आपल्याला काय पाहायला मिळतं, जे पाहायला मिळतं ते तर बोललंच पाहिजे, त्याचं कौतुक आपण केलंच पाहिजे, आहे की नाही. म्हणजे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहेत आपल्या समोर, काय होऊ शकतं, आहे की नाही. म्हणजे एका विचाराने, एका चांगल्या विचाराने किती मोठं कार्य होऊ शकतं, किती महान कार्य होऊ शकतं. जगातल्या 10 शाळांमध्ये निवड व्हावी, जगातल्या 10. आज जर आपण पाहिलं तर आज शहराच्या ठिकाणी म्हणा आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलच्या शाळा आहेत, इंटरनॅशनल लेवलच्या शाळा आहेत. मग त्यांची का निवड होऊ शकली नाही? म्हणजे आपल्याला तुलना करायची नाही. म्हणजे जे दरवेळी आपण नावं ठेवतो की बाबा जिल्हा परिषदची शाळा, ज्याच्यातून आपण मला अभिमान आहे त्याचा, आपल्याला सगळ्यांनाच, की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलोय. आणि म्हणजे त्या शाळेचा आज परत पुनर्जन्म होताना किंवा त्याचा गौरव होताना दिसतोय, फार आनंद होतोय. विषय मांडला ना तर आपल्या विषयाचं मूर्तिमंत उदाहरण असेल ना तर वाबळेवाडी आणि जालिंदर, आणि त्या दोन्ही शाळा घडवणारे आदर्श शिक्षक गुरुवर्य वारे एकदम साजेसा आपल्या विषयाला साजेसं ते उदाहरण. ज्या मुद्द्याला आपण आलो होतो की जुनं आणि नवीन त्याचा ताळमेळ, त्याचा ताळमेळ आहे की नाही. गुरुजींनी असं सांगितलं का की तिथं मराठी बोलायचं नाही. म्हणजे आपल्याला जगाच्या शाळेबरोबर, जगातल्या ज्या टॉपच्या शाळा आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला स्पर्धा करायची, मग आता सगळ्यांनी इंग्रजीतच बोलायचं असं नाही. सगळं टिकवलंय, तुमची संस्कृती आहे, तुमची भाषा आहे, जे काही तुमचं असेल त्या स्ट्रक्चरला हात लावलेला नाही, पण जगाबरोबर स्पर्धा केलेली आहे. म्हणजे जसं गणेशजींनी सुरुवातीलाच सांगितलं, ठिकाण निश्चित आहे, फक्त मार्ग आणि प्रवासाची साधनं ही वेगवेगळी असतील. नक्कीच सर, खूप छान पद्धतीने या ठिकाणी पूर्ण जो सारांश आहे तो आपला या ठिकाणी एकत्र झालेला आहे. सो आता एक लास्ट क्वेश्चन राहील आपल्या पॉडकास्टचा, बिकॉज किती आपण एक्सटेंड करत गेलो तरी ही न संपणारी गोष्ट आहे आणि तुम्ही सगळे क्लासमेट एकत्र आले, सो खूप एक अविस्मरणीय गोष्ट झालेली आहे आणि नक्कीच आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण याचा फायदा होईल. सो तुमच्या तिघांना एक कॉमन क्वेश्चन आहे की तुम्ही त्यावेळेस खूप मेहनत केली, हालाकीचे दिवस काढले, आता तुम्ही एका पोझिशनवरती आहे की सर्व काही व्यवस्थित आहे, तरी पण तुम्ही एक कोणती गोष्ट आता मिस करताय त्या काळची की जी अजूनही तुम्हाला वाटतं की आपल्या लाईफस्टाईल मध्ये पाहिजे होती, जे आता नाहीये? त्या काळचं जर मला सांगायचं झालं तर मी म्हणेन की असे मित्र म्हणजे कॉर्पोरेट मध्ये भरपूर मित्र मिळतील, पण जे फर्स्ट टू 10th स्टँडर्ड जी फ्रेंडशिप आहे मला नाही वाटत की तशा प्रकारची फ्रेंडशिप कॉर्पोरेटमध्ये किंवा आता होते. कारण त्या काळात फार स्ट्रगलच्या काळात आम्ही एकत्र होतो. आता मुलांना स्ट्रगल नाहीये, तर तो एक इझीनेस झालाय मुलांना. आणि दुसरं म्हणजे त्या काळात आहे ना एवढं जास्त मोबाईलमुळे ना जो वेळ जातोय ना लोकांचा, बघा काही मे बी आमिर खानचा रील बघितले असेल, तो काही दिवस त्यांनी मोबाईल टाळला, तर तुम्हाला माझ्याकडे खूप सारा वेळ अवेलेबल आहे. पहिला आपल्याकडे तो सेल फोन नव्हता ना, आपल्याकडे खूप सारा वेळ होता, मैदानी खेळ खेळायचो, इकडे तिकडे खेळायचो. आता काय झालं त्या मोबाईलमुळं. आणि तुम्ही जर आता बघसाल तर 12 आणि 13 वर्षाच्या मुलांना, आता आपण एक 40 वर्ष झाले, तर आपल्याला थोडासा आय रेडनेस आहे का, तर कंटिन्युअस कम्प्युटरवर बसतोय, तर तो आय रेडनेस 15 वर्ष ते 20 वर्षाच्या मुलांना आत्ताच आलाय आणि त्यांना आत्ताच आळस येतो काम करायला. आपल्याला आळस येत का नव्हता, कारण शनिवार रविवार आपण खेळ खेळायचो, मोबाईल नव्हता. त्या मोबाईलने सगळे खेळ पण थांबवले, पण सगळं थांबवलंय. तर त्या गोष्टी मला वाटते की नाही का, या मोबाईल जुन्या काळातल्या त्या गोष्टी, सेलफोन फायद्याचा पण आहे
पण ते समन्वय साधला पाहिजे, फायदा तोटा, त्याचे फायदे आहेत तोटे असं मला वाटतं. मे बी रामदासजी. मला वाटतं तुमचा प्रश्न असा आहे की आत्ताचे विद्यार्थी काय मिस करत असतील की नाही, क्वेश्चन असा होता की तुम्ही जे आहे आता त्यावेळेसचं जीवन तुम्ही अनुभवलंय, आत्ताचं पण अनुभवताय, पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये त्यावेळेसची कोणती गोष्ट तुम्हाला वाटतं की अजूनही आपण सोबत घेऊन चाललं आपण पाहिजे? सोबत घेऊन म्हणजे कोणती गोष्ट अशी आहे जिला तुम्ही आपण मिस सोबत. करताय? आता आपण मैत्री तर सोबत घेऊन जाऊ शकतो, Yes. इथे एकदम पवित्र बंधन. ही मैत्री आजही गणेशजी आमचे दुवा आहे, गणेशजींच्या माध्यमातून आम्ही आजही वर्गमित्र सगळे एकत्रित बांधले गेलो. तो आनंद आम्ही कधी वेळा आम्हाला मिळत नाही, कधी कधी आम्ही तो आनंद अनुभवतो गेट टुगेदरच्या माध्यमातून. त्याला लीड गणेशजीच करत असतात. म्हणजे आम्ही दोघंही त्यांचा धन्यवाद इथं व्यक्त करतो की जी गोष्ट आम्ही मिस करणार होतो, म्हणजे गावातले मित्र भेटतात पण बाहेर गावी राहणारे मित्र, आज अशा प्रकारचे जडणघडण झालेले मित्र आहेत, आज आम्हाला जे भेटतात ते गणेशजी त्या गोष्टीला लीड करतात. ती गोष्ट आम्हाला म्हणजे सुदैवाने आम्ही ती मिस करत नाही की आम्ही वेळोवेळी एकत्र येतो, नाहीतर कधीतरी कॉल होतो. आता ही झाली मैत्रीचा भाग. आणि आता मिस करण्यासारखा त्यातला विषय म्हटलं तर पूर्वी काय करायचो आम्ही की बाबा महापुरुषांवरती व्याख्यानं असायची, वक्तृत्व स्पर्धा असायच्या. तर ही म्हणजे माझी तर वैयक्तिक ती एकदम आनंदाचा विषय आहे, ती भूक आहे. तर त्या मध्यंतरीच्या काळात त्या गोष्टी मी मिस केल्यात की पुन्हा मला एक महापुरुषांविषयी व्याख्यानमालेच्या माध्यमातून ती भूक माझी मला ज्या गोष्टी मिस करतोय त्या गोष्टी मला चालू करायच्या. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीतले संस्कारक्षम कार्यक्रम असतील जे मी आता मिस करतो की मध्यंतरी मी थांबलोय, त्या पुन्हा चालू करायच्या. जे मिस करतोय ते पुन्हा चालू करायचे, जे आमच्या काळामध्ये होतं. आता बघा वक्तृत्व स्पर्धा किंवा अशा गोष्टी होत नाही, वेगवेगळ्या जयंतींचे आयोजन असेल ते होत नाही. तर ह्या पुन्हा चालू करण्याचं मानस आहे. आणि ज्या गोष्टी मिस करतो त्याचं पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला त्या माध्यमातून पुढे जायचं. मैत्री तर आमची आम्ही मिस करतच नाही. माझ्याकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या मैत्रीला. आणि अनेक अजूनही आमचे खूप मित्र आहेत. आम्ही 30-35 मित्रांची आमची टीम अशी आबाधित आहे ना, खरंच आमची शिदोरी. नक्कीच नक्कीच. तो देवाच्या चरणी प्रार्थना हीच राहील की तुमची शिदोरी अशीच वाढत जाऊ आणि जशी आहे तशीच राहू. प्रमोद सर, तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? आता म्हणजे प्रश्नच असं विचारलेला आहे की त्याच्यासाठी किती सांगावं आणि किती नको असं झालेलं आहे. म्हणजे मी अगदी ह्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्येच सांगितलं की ते जे बालपण होतं किंवा तो जो काळ होता तो खरंच मिस करण्यासारखा आहे. म्हणजे असं वाटतं की एखादी परत काहीतरी टाइम मशीन यावी आणि त्या वयातली मैत्री परत नाही. त्या काळाच्या मशीन मध्ये बसून परत माघारी जावं असं वाटतं आणि तो काळ जगावा. म्हणजे ज्यावेळी लहान होतं त्यावेळी वाटायचं की एखाद्याचं नाही का त्याचं खेळणं पाहून असं वाटायचं ते खेळणं आपल्याकडे असावं. किंवा रामभाऊ तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं त्या काळामध्ये आपल्याकडे एमएटी चांगली प्रसिद्ध होती आणि आपले जे डोरे होते त्यांची एमएटी एकदम खास बनवलेली असायची. म्हणजे त्याला बपिंग वगैरे केलेलं, ते सायलेन्सरला चकचकीत ते आवाज काढायचं. मला फार वाटायचं अरे आपल्याला अशी गाडी असली पाहिजे. तर मग ते एमएटीचं अप्रूप होतं. 97 साली मी पण एमएटी गाडी घेतली. मी म्हणजे आम्ही पण एमएटी गाडी घेतली. आज म्हणजे त्या एमएटी गाडीचं जे अप्रूप होतं ना, 20,057 रुपयाला ती गाडी घेतली त्यावेळी. आता माझ्याकडे जी गाडी आहे ती तुम्हाला माहिती आहे, म्हणजे M80 म्हणजे 80 सीसी माझ्याकडे आहे, ती 350 सीसीची आहे. पण तिच्यावर जी मजा होती ना ती मला हिच्यावर वाटत नाही. हिची किंमत पण काही पटीने मित्रांनी एकत्र फिरणं. तीन मित्र हातामध्ये गिअर असायचे ना, हातामध्ये गिअर. हेच काय सायकलला सुद्धा अगदी कॅरेजवर बसून मागच्यानी परत जोर लावायचा पॅडलला, सीटावर एक त्याने पॅडल मारायचा. पंक्चर जर झाली, चेन सुटली पडली तर त्याला टोचन द्यायचं सायकलला आणि ती सायकल 4-5 किलोमीटर घेऊन जायची. गणेश नागवडे वगैरे शिरसोडीच्या एंडच्या टोकावरून मला वाटतं ते 10 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर होत असेल, तिथून यायचे. आमचा तो प्रवास व्हायचा सगळा मग मजेशीर, गप्पा छप्पा असं करत. ते सगळं म्हणजे सगळं मिस होतंय. असं वाटतं की हे परत यावं, म्हणजे की हे दिवस परत आले, परत जगता आले तर फार मजा येईल. म्हणूनच म्हटलंय ते दिवस, ते वय तर परत येणार नाही, पण ते वय, ते दिवस आपण विद्यार्थ्यांमध्ये पाहू शकतो, ते जगू शकतो. म्हणून शैक्षणिक पातळीवरती, विद्यार्थी पातळीवरती आपण कार्य केलं पाहिजे. आणि त्यातनं जो आपण आपल्या मैत्रीचा आनंद अनुभवू शकतो ना, तो आपल्याला मनाला फार समाधान.
नक्कीच सर. आणि ह्या नव्वदीला जोडून मी म्हणजे ह्याला जोडून एक माझं थोडस म्हणजे थोडा भावनिक विषय थोडासा राहून गेला. मला सांगायला म्हणजे ह्याच्यात कुठलं खेद वाटत नाही, अभिमान वाटतो. म्हणजे आमचं त्यावेळेस जे केंद्र होतं, वाडेबॉल केंद्र होतं, स्पर्धा असायच्या आमच्या छोट्या छोट्या स्पर्धा व्हायच्या. तर मला वाटतं केस नंबरवर रामभाऊ तुम्ही यायचे, हस्ताक्षर स्पर्धेसाठी यायचे, चित्रकलेच्या स्पर्धेसाठी यायचे. रामभाऊ पहिला नंबर हस्ताक्षर, रामभाऊंचा हस्ताक्षर 1 नंबर. म्हणजे केंद्रामध्ये ज्या काही 8-10 शाळा होत्या त्याच्यामधून रामभाऊंचा पहिला नंबर असायचा. वक्तृत्व तर त्यांचं उपजतच होतं. चित्रकला ही अगदी उत्कृष्ट म्हणजे केंद्रातून 8 शाळांमधून. पण परत जर थोडं भावनिक जायचं झालं तर रामभाऊंना असंख्य अडचणी आल्या. ज्या काळात रामभाऊंना झेप घ्यायची होती, ज्या काळामध्ये रामभाऊ फार उंचीवर गेले असते, तर तिथं त्यांना खूप अडचणी आल्या. म्हणजे आता ते थोडस आपण इथं बोलणं उचित होणार नाही. जर त्यावेळी त्यांना तो बॅकअप मिळाला असता, त्या अडचणी आल्या नसत्या कदाचित, तर आज रामभाऊ सामाजिक तर ते आहेतच, जन्मतच सामाजिक आहेत, सोशल आहेत. म्हणजे इतरांना मदत करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे, त्यात बदल होऊ शकत नाही. उद्या तुम्ही त्यांना काही म्हणा, काही बोला, ते त्यांचा जो मूळ गुण आहे तो सोडणार नाही. पण आज ते एक वेगळ्या उंचीवर दिसले असते आपल्याला. आजही त्यांनी ती उंची गाठलेली आहे. म्हणजे छावासारखं एवढं मोठं अजरामर महानाट्य सादर करायचं, त्याचं प्रस्तुतीकरण करायचं म्हणजे हे सोपं नाही. अगदी नुसतं छावा म्हणलं तरी माणसांच्या अंगावर काटे येतात. तर इथपर्यंत त्यांनी उंची गाठली. पण मला वाटतं की त्या नव्वदीत जर त्यांना साथ मिळाली असती, थोडीशी दैवाची म्हणू आपण, नशिबाची म्हणू, तर रामभाऊ नक्कीच वेगळ्या उंचीवरती असते. असू द्या, त्याला काय आता पर्याय नाही, तितकी वेळ निघून गेली. परंतु गोष्ट शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते. त्यामुळं अजून बरीच पानं बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये बरंच काय होणार आहे. आणि मलाही इथं एक संधी द्या. मी वेळोवेळी रामदासजींना ह्या मुद्द्यावर मलाही खूप भावनिक वाटतं. तुमची जी खंत आहे ना, आपल्या सगळ्या मित्रांची सेम खंत आहे की ज्या काळात रामदासजींनी नाटक एवढं उभं केलं, आज छावा मूवी आला. तर छावा मूवी यायच्या आधी खरं सांगतो की त्यांचं एक ड्रीम होतं की त्यांना मूवी करायचा होता. मी त्यांना म्हणायचो पण, आणि त्यांना मी कायम अगदी मला वाटतं सारखं त्यांना पंपिंग असलंच की मला एक खंत वाटते की एवढ्या लेवलचे त्यांच्या बरोबरचे जे सहकारी होते की इतक्या उंचीवर गेलेत. मग मी त्यांना काय म्हणतो की आपण का मागे राहिलोय. मग त्याच्यातल्या काही गोष्टी त्यांनी आता बऱ्याचशा चेंज पण केल्यात. त्यांच्या बरोबरच्या खूप लोक खूप हस्तीवरती गेल्यात. पण रामदासजींनी आता त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केलेत. काही अडचणी येतात, आल्या पण पाहिजे, त्याच्यातून बोध घेतला. पण त्यांच्या स्वप्नानं जसं यांनी बोललं की नशीब किंवा दैव किंवा काही कमी पडलं असेल, तर येणाऱ्या काळात 100% ते त्याच्यावर काम करणार आहेत. आणि त्यांनी त्या लेवलनी पावलं पण उचललेत. फक्त त्या पावलांना आपण म्हणजे सगळ्यांनी त्याच ट्रॅक चेंज नाही करावा त्यांनी, आणि पुढे जातील. आणि येणाऱ्या काळात 100% त्यांचा हाच प्रयत्न पाहिजे की आधी काय नाही करता आलं आणि आता काय करता येईल ह्याच्यावर. आणि आम्ही सगळे मित्रमंडळी 100% त्यांच्या मागे आहे. फक्त त्यांनी ना आता येणाऱ्या काळात आम्हाला विजयच पाहिजे, अशाच पद्धतीने आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. नक्कीच. मला ह्या बाबतीत थोडं सांगायचं म्हणजे त्यांनी खचू नये, त्याच्यात थंड पडू नये, गणेशजींनी सांगितलं. पण काही गोष्टी अशा असतात, चंदन तुम्ही दगडावर उघडा, नाहीतर चंदनावरती दगड उघडा, तो सुवासच देणार आहे. फुलं चोरगळा, ती तुम्ही हातात घ्या, देवाच्या पायावर व्हा, किंवा अजून काही करा, काही करा तुम्ही, त्याचा सुवासच येणार आहे. तसा रामभाऊंचा तो स्थायी भाव आहे. समाजसेवा, लोकांना मदत करणं, लोकांची आपुलकी, जिव्हाळा, त्यांची विचारपूस करणं. म्हणजे स्वतःचा दुःख असो किंवा स्वतःचं जे काय असेल त्याचं अवडंबर त्यांनी कधी केलेलं नाही, ते त्यांच्या मनामध्ये असेल. परंतु त्यांनी नेहमी समाजामध्ये मिसळणं, समाज संपर्क ठेवणं हे अविरत चालू ठेवलेले आहे. आणि निश्चित ते पुढेही चालू राहणार आहे. आज खरं तर माझे डोळे पाहून माझे हे 2 जीवाचे मित्र, हे 2 नसून तर आमचे सगळं वर्गमित्रांचं ते आज प्रतिनिधित्व करून सगळ्या वर्गमित्रांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतात. माझ्याबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करतात. कसं असतं, काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात. माणसाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये चढ उतार असतात.
बरोबर. कुणाचं आणि कुठलंही असू द्या म्हणजे ध्येय एखादं असेल तर ते तुम्ही ध्येय गाठण्यासाठी ध्येय वेडे व्हावं लागतं. वेडेच इतिहास घडवू शकतात आणि ह्या गोष्टीचा धागा पकडूनच माझी वाटचाल होती. परंतु मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की वाटचाल करत असताना आपल्याकडे जबाबदारी असतात, कौटुंबिक जबाबदारी असतात, बॅकग्राऊंड असतं. कधी कधी एखाद्याला पार्श्वभूमी असते कौटुंबिक, मग त्याला सामाजिक असेल, आज राजकारणाचा विषय नाहीये, सामाजिक असेल राजकीय असेल, एखाद्या कुटुंबातून एखादा मुलगा आला ना प्रतिष्ठित कुटुंबातून, त्याला 50% ग्राउंड रेडी असतं. पॉलिटिकला 50% आपल्याला म्हणजे खडकावर पेरायचं. आपली पेरणी ही खडकावर आहे. आपण कुठली कौटुंबिक आपल्याला जन्म मिळाला, आपण समाजात आहोत, हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. पण निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह करायचं हा एक प्रवास. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह करत असताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जाताना कधी कधी आपण थकतो, डगमगतो आणि घायाळ होऊन पडतो. हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे. पण ह्या अशा सदिच्छांच्या बळावरती मी सगळ्याला पुरून उरलोय. परमेश्वराची म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद आणि मित्रांच्या सदिच्छा, असंख्य मित्रांच्या सदिच्छा आणि कुटुंबाची साथ, या सगळ्या गोष्टीवरती मी पुरून उरून मात करू शकलोय आतापर्यंत. इथून पुढे जातानाचा प्रवास की ह्या सगळ्या खडतर मार्गांना भेदून असणारा आहे. आणि मी तो सेटबॅक, तो संघर्ष पाहिलेला आहे. हे सेटबॅक इज सेटअप फॉर ए कमबॅक. ती पिछाट कशासाठी आहे तर माझं काहीतरी वेगळं पुनरागमन होणार आहे म्हणून माझ्यासाठी. आणि परमेश्वर संकट कुणालाच देतो, संकट कुणाच्या वाटेला येतात, ज्याच्यामध्ये ती पेलण्याची क्षमता आहे, त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभा राहण्याची क्षमता आहे, त्यालाच परमेश्वर संकट देतो. अरे तुमच्या या असंख्य मित्रांच्या बळावर हे सगळं मी पेललंय आणि पेलत राहणार आहे. आता तुम्ही माझ्या बाबतीत जे व्यक्त झाला, खरंच सांगतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहेच, पण ह्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्याकडून व्यक्त होत आहे, माझ्या बाबतीत करताय, माझ्या तुम्हाला सांगतो माझी जबाबदारी वाटली. मला खात्री आहे परमेश्वर मला आता ह्याच्यापेक्षा अधिकची वेगळी संकट देईल, पण मला त्यातनं तरुण देईल. आणि राज्यसत्ता आणि धर्मसत्ता या रथाची दोन चाके. आणि राज्यसत्ता म्हणजे राजकारण म्हणजेच नाही तर सगळ्या गोष्टी आहेत. पण राज्यसत्तेला धर्मसत्तेची जोड म्हणजे थोडं अधिष्ठान लागतं, अध्यात्माचं अधिष्ठान. आणि निश्चित अध्यात्माचं अधिष्ठान जोडलेलं असल्यामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यामुळं भविष्यातली वाटचाल असेल, जिथं मी कमी पडेल तिथं माझ्या बोटाला धरून तुम्ही पुढे नेणार आहे याची मला खात्री. मी तुमच्या विश्वासावर वाटचाल करणार आहे आणि ती वाटचाल माझी आता अखंड असेल. म्हणजे मागच्या गोष्टीतून कानोसा घेऊन भूतकाळाचा, म्हणजे सरांनी चंदनाचं उदाहरण दिलं, खूप मोठं या ठिकाणी उदाहरण दिलं. कदाचित मी त्या तुलनेचं नसेल, पण सरांचा तो मोठेपणा आहे. पण आपण जर इतिहास उघडला किंवा भूतकाळ उघडला, त्यातनं काळा कोळसा पण आहे आणि चंदन पण आहे. तर आपण चंदनाचा सुवास घेण्यासाठी आपण सामोरं जाऊ. काळा कोळसा आपण बाजूला ठेवू, माझ्या आलेल्या अडचणींना बाजूला ठेवू. ते गिरवत बसलो, पाडे करत बसलो, त्यात आपण वेळ जाणार आहे. ठीक आहे, तो कुटुंब असतात, अडचणी असतात, या सगळ्या गोष्टीला पुरून उरण्याची ताकद माझ्या मित्रांमुळे माझ्यामध्ये आता आहे, असे या ठिकाणी मी सांगतो. नक्कीच सर, खूप म्हणजे आपण संघर्षमय जो जीवन प्रवास आहे तो म्हणू शकतो. आणि मित्रांची साथ काय महत्वाची असते हे पण मला समजलं. खूप संघर्षमय या ठिकाणी प्रवास होता आणि अशा पद्धतीने संघर्षमय प्रवासामध्ये मित्रांची साथ आपल्याला कशी खंबीरपणे पाठिंबा देते हे उदाहरण मी आज आत्ता माझ्या डोळ्यासमोर बघतोय. सो मला पण खूप प्रयत्न घेण्यासारख्या गोष्टी आहेत तुमच्या तिघांकडून. तुम्ही तिघं वर्गमित्र आहात, माझे पण वर्गमित्र आहेत, ते पण आता हे पॉडकास्ट बघतील. सो आम्ही आमच्यामध्ये पण एक ध्येय ठेवलं की अजून 15-20 वर्षांनी आम्ही पण तुमच्या लेवलला येऊन आम्ही पण असे बसेल आणि आमच्या पुढे आमचा एक ज्युनियर असेल कोणतरी. सो ही जी वाटचाल आहे ती आपण अशीच या ठिकाणी पुढे घेत जाणार आहे आणि नक्कीच अशा पद्धतीने आपण जे आहे ते मार्गदर्शन देत जाणार आहे आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन. सो खूप खूप धन्यवाद प्रमोद सर आणि रामदास सर तुमचे, गणेश सर तुमचे, की एवढा बिझी टाइम असूनही तुम्ही विनर सायटीच्या इन्व्हिटेशनला वेळ दिला आणि आपल्या सगळ्यांच्या गायडन्ससाठी इथे उपस्थित राहिले. सो मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.